ग्राहक कल्याण फाउंडेशन जुन्नर तालुका यांच्या वतीनं पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष केडी सरोदे, उपाध्यक्ष प्रीती कुंभार, कार्याध्यक्ष वंदना वाकसवरे, सचिव शीतल साळुंके, तालुका प्रमुख वंदना निमसे, सदस्य शशिकांत वाळू, नामदेव नायकोडे, रवी खांडगे, ग्रामस्थ अनंतराव खांडगे, आर.एस. मोमीन, जयेश खांडगे, मिलिंद चव्हाण, बाळू कोळसे, बाळू गावडे, गुलाम मोमीन, मनोज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अरुण शेठ वराडी, मुख्याध्यापक हांडे मॅडम, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेच्या वतीनं ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे त्यांच्या तक्रारी देखील निवारण केले जाते। भविष्यात देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळेत देखील शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे अध्यक्ष केडी सरोदे यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक रोकडे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार वंदना वाकसवरे यांनी व्यक्त केले। खरोखरच या संस्थेने राबवलेला हा समाज उपयोगी कार्यक्रम इतर संस्थांसाठी देखील प्रेरणादायी आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, पिंपळगाव।